शंभूबासाहेब देशमुख, राहणार गौर, तालुका कळंब। मी शालेय पोषणार संघटनेची जिल्हाध्यक्ष असून राज्याची उपाध्यक्ष आहे। तरी आमच्या कामगाराला 2002-03 पासून हे योजना निघालेली, तेव्हापासून 50 पैशापासून काम करतात। आता 83 रुपये दररोज जायचं, म्हणजे महिन्याला 2,500 रुपये आहेत। तर ह्या कामगारांनी कसं करायचं? 2,500 काय शिक्षण शिकवायची लेकराली का, लग्न करायची का, घर भागवायचं का, काय करायचं? तर ह्या सरकारनं लक्षात आणावं, खिचडी कामगाराचं मना ध्यानात आणावं। जरा मतदान घेताना पाय पडत येतील, तसं आता काय होईल मानधनात वाढ करायला। तर आमच्या बायकाली हरियाणामध्ये, केरळमध्ये 18,000 मानधन आहे, तसं आमच्या बायकाली महाराष्ट्रात दिलंच पाहिजे। तर आम्ही रस्त्यावर उतरून नाही दिलं तर मला सांगा, आपले मागण्या जर मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय? आम्ही रस्त्यावर उतरू। किती संघटनेमध्ये किती लोक आहेत तुमचे कामगार? कामगार 3,266 बाई आहे। हो। सरकारला काय अल्टिमेटम देतात? मला सांगा, सरकारला काय संदेश द्याल? आम्ही पुन्हा द्यायचा ते देऊ की त्यांच्या योग आल्यावर। हा, त्या भाजपला धडा शिकवू आम्ही। हो, आम्ही कलेक्टर ऑफिस पडली धरणे आंदोलन करू। आता सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 4-5 बायका काढलेल्या आहेत त्या। आम्ही निवेदन दिले संचालक मध्ये, मंत्रालयामध्ये की आमच्या बायका घ्या। आम्ही 1 महिना वाट बघणार आहोत, नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे धरणं आंदोलन करणार आहोत।